असतं, प्रत्येकाच्या कामकाजाचं ते अतिशय निरीक्षण करत असतात। त्याचप्रमाणे आज इथे सफाई कर्मचारी विधानसभेचे आमदार अतुलजी भातकर साहेब शिंदे साहेबांचा इथे सत्कार करत आहेत। या ठिकाणी स्वच्छतेच्या अभियानाला प्रारंभ केला। विधानसभेच्या वतीने आणि आम्हा सर्वांच्या वतीने मनापासून त्यांना धन्यवाद देतो। त्यांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं। माननीय एकनाथ शिंदे छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी, भारत माता की जय श्रीराम, जय श्रीराम। लिफ्टिंग ड्राइव अभियान आणि आज या अभियानामध्ये सहभागी झालेले स्थानिक आमदार श्री वाकरकरजी, राज्य आमदार प्रकाश सुर्वेजी, खासदार गोपाळ शेट्टीजी, सर्व महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, बांधव भगिनी आणि माता, सर्व सफाई कर्मचारी यांचे मनापासून मी स्वागत करतो। मनापासून त्यांना धन्यवाद देतो। खरं म्हणजे आज रविवार असून देखील आपण या डीप क्लीन ड्राईव्हमध्ये सहभागी झाल्याबद्दल मी आपलं मनापासून अभिनंदन करतो। म्हणजे तुम्ही सगळेजण रविवार साजरा करायच्या ऐवजी डीप क्लीन ड्राईव्हला महत्त्व जास्त आहे आणि आरोग्यासाठी चांगलेच आहे। म्हणून आपण या डीप क्लीन ड्राईव्हमध्ये रस्ते स्वच्छ करतोय, त्याच्यावरती माती काढतोय, स्क्रबिंग करतोय, पाण्याने रस्ते धुण्याची प्रक्रिया याच्यामध्ये आहे। आणि जर आता सगळ्या 35,000 टेंडर
500 टँकर जयला साहेबांनी घेतले आणि त्यांना सांगितलं 500 आणखी घ्या. 1000 टँकर या ठिकाणी लावले पाहिजे आणि आपले मेन रोड अंतर्गत रोड धुतले पाहिजे. ही माती डस्ट कमी झाली पाहिजे आणि म्हणून त्याचबरोबर हे अंतर्गत रस्ते अंतर्गत पायवाटा अंतर्गत त्या भागात येणारे नाले हे स्वच्छ झाले पाहिजे. आणि एका ठिकाणी इतर विभागातली मॅनपॉवर मशिनरी जेव्हा आपण मोबिलाइज करतो तर त्याचा इम्पॅक्ट फार मोठा असतो. आणि म्हणून साधा आणि सोपं गणित मी ऐकताना सांगितलं त्या डिसिप्लिन ड्राईव्हमध्ये असं मोठं काहीतरी नवीन आणायचं असं काही नाही. आपली असलेली मॅनपॉवर असलेली मशिनरी एका ठिकाणी आणून पूर्ण कागदाच्या पदरावरती माती काही शिल्लक होत राहता कामा आणि पाण्याने धुतल्यामुळे सगळं स्वच्छ होतं. पाणी आपण कुठलं वापरतोय पिण्याचं पाणी नाही, रिसायकल वापरतो. त्यामुळे काही लोक म्हणतात पाण्याची नासाडी पाण्याची नासाडी आपण करत नाही, पिण्याचं पाणी आपण वापरत नाही. हेही लोकांना तुम्ही सांगा की हे पाणी पिकून म्हणजे समुद्रामध्ये पाहून जाणारं पाणी आपण वापरतोय, त्याचं ट्रीटमेंट केलेलं पाणी आपण वापरतोय. आणि त्यामुळे या डीप क्लीन ड्राईव्हमुळे या मुंबईचं प्रदूषण 350 वर अगोदर होतं ते आपण 100च्या खाली आणलं आता. आणि यासाठी मुंबई महापालिकेचे आयुक्त आणि सर्व सफाई कर्मचारी यांचं अभिनंदन करायला पाहिजे. खरं म्हणजे या अभियानामध्ये NGO आहेत, नागरिक सगळे आहात, शाळेची मुलं कॉलेजची मुलं सगळे येतात. हे आता चळवळ झालेली आहे आणि ही चळवळ फक्त मुख्यमंत्र्यांचं अभियान नाही, राज्य सरकारकडे अभियान नाही, मुंबई महापालिकेचं केवळ अभियान नाही, हे तुमचं सगळ्यांचं अभियान आहे, हे लोकांचं आहे. आणि म्हणून याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद करतोय. खरं म्हणजे मी नेहमी सांगतो मुंबई स्वच्छ करणारा कोण, मुंबई सुंदर करणारा कोण, मुंबई आपली जी साफसफाई करणारा कोण आणि मुंबईच्या गल्ल्या बोळं असतील, पब्लिक टॉयलेट असेल, नाले असतील, गटार असतील, हे सगळं स्वच्छ करणारा कोण तर सफाई कर्मचारी आहे. आणि म्हणून मुंबईचा खरा हिरो कोण आहे तर सफाई कर्मचारी आहे. आणि म्हणून आजकाल मी मुंबईतल्या सफाई कर्मचाऱ्यांच्या 48 कॉलनी मी 2 कॉलनी स्वतः आयुक्तांना घेऊन गेलो होतो. त्या 2 कॉलनीमध्ये काम आपण सुरू केलं, चांगली परिस्थिती नव्हती. आता 5 स्टार ॲम्युनिटी आपण तिथे दिली आहे, त्यांच्या तिथे खाली फ्लोरिंग चांगलं नवीन टाकलं आहे,